अवतार आमाचा
आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पाना, नाम घेता पंढरी राना. कोठे न दिसे पाहता, उडी घाली अवचित्ता. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची गोटी. आम्हा घाली पाठीकडे, आपण कडी काळाशी भिडे. मोहे धावे घाले पाना, नाम घेता पंढरी राना. तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावे मध्ये. मोहे धावे घाले पाना, नाव घेता पंढरी राना. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननीतपाने मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमालां कंदरं कन्यनेत्रं. सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम Radha
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चाचरी नमो ज्ञानेश्वरा 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 त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशास्ते चरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञानिशांच ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवदयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शिवलागी सेवक आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोये दावे घाली पाना नाम घेता पंढरी राणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा भगवान परमात्म्याचा अवतार कोणा करता आहे याचं दिग्दर्शन करणारा अभंग आहे. विठ्ठला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्हासाठी अवतार आहे असं सांगतात. देवाचे जे 10 अवतार झाले ते 10 अवतार आम्हा भक्तांकरता आहे याचं दिग्दर्शन तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केलंय. आजचा दिवस अत्यंत
महत्वाचा आहे. भगवान प्रभू रामचंद्र आजच्या दिवशी जन्माला आले आणि तो जन्म उत्सव करण्याकरता आपण आज प्रवृत्त आहोत. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून सकल संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादातून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी कोंडाजी बाबा डेरे महाराज, साहात बाबा वायकर आदी करून सकल संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादातून, साबाजी बुवांच्या आशीर्वादातून प्रेरणेने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठला थोडा बेस कमी करायचा, प्रबल वाढव. कीर्तनाकरता उपस्थित तुम्ही सर्व गायक वादक गुणीजन महाराज मंडळी, आदरणीय परमस्नेही परममित्र आपल्या आंबेगाव तालुक्याचं भूषण हेमंतजी महाराज कीर्तनाकरता उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण गायनाचार्य संतोषजी महाराज लांगे आहेत, त्यांना गोड अशी साथ दिली. हरिभक्तीपरायण जालंधर महाराज आहेत. तुम्ही सर्व फादालवाडी ग्रामस्थ, माता भगिनी, नागरी महाराजांच्या संसदीय सर्व मुलं, पिता वर्ग आणि माता भगिनी सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो, सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला अत्यंत पवित्र दिवस आपल्याला आज पाहायला भेटणार आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म आजच्या दिवशी होत आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे भगवान परमात्म्याचे जेवढे जेवढे अवतार झाले तेवढ्या तेवढ्या अवतारांबरोबर मी होतो. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, ते जेवढे जेवढे अवतार झाले ते देवाचे आमच्या करता झाले. तुकाराम महाराजांनी असं अभिमानाने अभंगामध्ये सांगितलेलं पाहायला मिळतंय. विठ्ठला देव कशा करता अवतार घेतो याच्याकरता गीता बोलते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र अवतार घेतात, देव अवतार घेत असतो. कधी कधी देव अवतार घेतो परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करण्याकरता देव अवतार घेतो. विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांचं निर्दालन करण्याकरता देव अवतार घेतो. अजून कशा करता घेतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता देव अवतार घेतो. विठ्ठला जब जब होई धर्म ज्ञानी बाड असुरा दमाभिमानी तब तब प्रभू धरी विविध शरीरा. भगवान परमात्मा तेव्हा अवतार घेतो जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते. अनेक वेळाला आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा दुष्ट जन्माला येतात तेव्हा तेव्हा देव अवतार घेतो. मग हे कशा करता सगळे अवतार आहेत? तुकाराम महाराज म्हणतात हे दुसरे तिसरे कोणा करता नाही, आम्हा भक्तांकरता अभंगाचं पहिलं चरण. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. मोहे भाव
तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. देवाचे जे 10 अवतार आहेत ते भक्तांसाठी आहे. कोणतंही दुःख भक्ताच्या जीवनामध्ये प्राप्त झालं की देव तात्काळ अवतार घेतो महाराज. जिजाबाईंनी गाठोडं बांधून भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जिजाबाई निघाल्या आणि तुकाराम महाराज देवाला दर्शन देणार याच्या आधी जिजाबाईंना पांडुरंगाचं दर्शन आधी झालं आणि जिजाबाईंच्या पायामध्ये काटा मोडला. काटा मोडल्यानंतर एक गुराखी म्हणून देव तिथे प्राप्त झाले. कोणत्याही संकटाच्या प्रसंगामध्ये देव आपल्या पाठीमागे राहतो बरं का, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आणि शास्त्र असं सांगतं, मनुष्याचा स्वभाव दुःखामध्ये प्रगट होतो. कधी प्रगट होतो? दुःखामध्ये. अमावस्याची रात्र आहे, वारकरी मंदिरामध्ये भजनाला आलेले आणि रात्री घरी निघावं. अमावस्याच्या रात्री काळोख आहे, अमावस्याची रात्र आहे, किर अंधार आहे आणि नेमकी एका चिंचेच्या झाडाखालून त्यांनी जावं. मला सांगा, अमावस्येच्या रात्री, रात्रीच्या 12 वाजता त्या चिंचेच्या मोठ्या झाडाखाली कुणाची आठवण येते हो आपल्याला? येते काय? बायकोची आठवण येते काय? येते काय? नवऱ्याची आठवण येते का? नाही नाही महाराज. कुणाची आठवण येते? प्रभू रामचंद्राची आठवण येते. विठ्ठल शाहीचा आवाज वाढवा बरं. आवाज बंद झाला त्याचा. वाढवा वाढवा. वायर बघा जरा ती. विठ्ठल विठ्ठल दुःखामध्ये माणसाचा खरा स्वभाव प्रगट होत असतो आणि देव महाराज दुःखामध्ये तर येतोच, सुखामध्ये सुद्धा येतो. बघा, संसार म्हटलं की सुखदुःखाची रेलचली चालूच असणार आहे. एक शेतकरी डोक्याला हात लावून बसलेला होता. दुसऱ्या एका गृहस्थाने त्याला विचारलं, का रे बाबा काय झालं डोक्याला हात लावून बसला? त्याने सांगितलं, काय सांगू, मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न झालं होतं पण ह्या वर्षी काही उत्पन्नही झालं नाही, बाजारही भेटला नाही, म्हणून डोक्याला हात लावून बसलो. असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, बाबा रे मागच्या वर्षी तुला 5 लाखाचं उत्पन्न झालं होतं याची कल्पना आहे मला, मागच्या वर्षीचं विसरला का तू? त्याचा चेहरा जरा फ्रेश झाला बरं का. कथा कीर्तनामध्ये माणसाचा चेहरा कसा पाहिजे? कसा पाहिजे? फ्रेश पाहिजे, फ्रेश पाहिजे. आपला चेहरा पाहिल्यानंतर दुसऱ्याला आनंद व्हावा इतका चेहरा आपला चांगला असला पाहिजे. काही काही लोकांचे असे चेहरे जसं काही आताच कोणाला पोचून आलो की काय, इथे असं कोण नाही ना. देव आल्यानंतर शबरीला सुद्धा आनंद झाला, आपल्याला का आनंद होणार? आएंगे रघुराज मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ में लक्ष्मण जी का आवन होगा, शबरी के कोटियों का पावन होगा. देवाला सुद्धा आनंद झाला. त्या शेतकऱ्याला त्याने विचारलं, काय रे बाबा चेहरा पाडून बसला असा, असं का झालं? त्याने सांगितलं, या वर्षी उत्पन्नही नाही आणि या वर्षी बाजारही नाही शेतमालाला, पण मागच्या वर्षी 5 लाखाचा नफा झाला, त्याचा चेहरा जरा फ्रेश झाला. असं सांगितल्यावर 5-10 मिनिटं झाली, त्याचा चेहरा परत पडला. त्याला विचारलं, आता काय झालं? तो म्हटला, मागच्या वर्षी 5 लाखाचा नफा मला झाला होता, पण पुढच्या वर्षी किती लाखाचा नफा होईल याची चिंता मला आहे. बऱ्याच वेळेला मनुष्य चिंता करत असतो बरं का. आमचे गुरुवारी सांगतात, मनुष्याने नियोजन अवश्य करावं, पण विनाकारण चिंता कोणत्या गोष्टीची करू नये. चिंता ही मनुष्याला मेल्यानंतर जाळते का जिवंत असताना? मेल्यानंतर. चिता चिंता समाप्रोक्ता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. जिवंत माणसाला चिंता जाळते, मेलेल्या माणसाला चिता जाळते. मनुष्याने नियोजन अवश्य करावं, पण चिंता करण्याचं कारण नाही. त्या व्यक्तीने सांगितलं, पुढच्या वर्षी मला किती उत्पन्न होईल याची मला चिंता आहे. तो म्हटला, अरे तुला तुकाराम महाराजांचं प्रमाण पाठ नाही का? क्षणभंगूर नाही भरवसा. या वर्षीचं जाऊ दे, पुढच्या वर्षी पाहू, या वर्षीचा तर आनंद घे. मनुष्याने आहे त्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. बरं, बऱ्याच वेळेला देवराम महाराज
लोक असं करतात. लोक म्हणतात काय नाही महाराज, एकदा पुण्यासारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट झाला की मी सुखी होईल, एकदा मोठ्या मुलाचं लग्न झालं की मी सुखी होईल, एकदा अमुक झालं की मी सुखी होईल. पण लोक काही सुखी व्हायला तयार. म्हणून एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य कधीही सेटल नसतो. असती ती सेटलमेंट. हा, एकदा सेटल होतो, जोपर्यंत मसनात जात नाही तोपर्यंत. म्हणून ज्ञानोबारायासारख्या संतांनी आपल्या जीवनामध्ये आपण कसं राहू याचं दिग्दर्शन केलं. मी माझी आयुष्य आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. त्याला सांगितलं बाबा पुढच्या वर्षी पाहू ना, या वर्षीचं कायला असं सांगितल्यावर त्याचा चेहरा जरा फ्रेश झाला. 5-10 मिनिटं झाली आणि त्याचा चेहरा परत पडला. त्याला विचारलं आता काय झालं. तो म्हटला काही नाही हो, मागच्या वर्षी 5 लाखाचा नफा मला झाला होता, पण शेजारच्याला 10 लाखाचा नफा झाला, त्याचं मला वाईट वाटतंय. मनुष्य आपल्या दुःखाने दुःखी कमी, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे. विठ्ठला संसार म्हटलं की संसारामध्ये सुख आणि दुःखाची रेलचेल ही चालूच असणार आहे. पण माझा भगवान परमात्मा इतका प्रेमाळू आहे, इतका कृपाळू आहे, दुःखामध्ये तू उडी घालतो. मोहे धावे घाली पान्हा, नाम घेता पंढरी राणा. तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, दुःखामध्ये तो आपल्या पाठीमागे राहतो, सुखामध्ये तर तो असतोच, पण दुःखामध्ये सुद्धा असतो. एक व्यक्ती पंढरपूरला निघाला आणि पंढरपूरला निघाल्यानंतर त्याचा 1,000 रुपयाचं घड्याळ हरवलं. आता 1,000 रुपयाचं घड्याळ हरवल्यानंतर त्याने विचार केला, वारकऱ्याने चोरी केली. 1,000 रुपयाचं घड्याळ हरवलं म्हणजे वारकऱ्याने चोरी केली. आता आमचे गुरुवारी शांती ब्रह्मपुरेकर बाबा सांगतात, वारकरी चोर आहे का? नाही. चोराने वारकऱ्याची कपडे घातली, त्याला काय करावं? वारकरी चोर नाही, चोराने वारकऱ्याची कपडे घातली. त्याचं 1,000 रुपयाचं घड्याळ हरवलं. 2-3 मुक्काम झालेले होते. तो म्हटला आता वारीला ना जायचं, पुन्हा आपल्या गावाला फदालेवाडीला जायचं. निघाला फदालेवाडीला. निघत असताना त्याने विचार केला आपलं घड्याळ सापडतंय का पाहू. मग कुठे जिथे जिथे आंघोळ केली, जिथं स्नान केलं, जिथं जेवण वगैरे केलं, तिथं तो सापडायचा प्रयत्न करायचा. थोडी माती बाजूला सारायचा, एखादा दगड बाजूला सारायचा. सापडलं तर सापडलं घड्याळ. आता वारी म्हणजे सगळीच व्यवस्था असते का? सगळी व्यवस्था नसते. कधी पाणी मिळतंय आंघोळीला तर कधी भेटत नाही. वारी म्हणजे काय माहिती का? प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारी आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2-5 दगड बाजूला केल्यानंतर त्याला काही त्याचं घड्याळ भेटलं नाही. 5वा दगड बाजूला केल्यानंतर त्याला घड्याळ नाही, पण पिवळी धमक अंगठी सापडली बरं का संतोष महाराज. तो म्हटला पिवळी धमक अंगठी सापडली. शेजारच्याला विचारलं का हो किती रुपयाची असेल. तो म्हटला कमीत कमी 2-3 ग्रॅमची, म्हणजे 20-1,000ची तर 7,000 रुपये ग्रॅम आहे ना. 20-1,000 रुपयाची अंगठी नक्की असली पाहिजे. तो म्हटला घड्याळ किती रुपयाचं गेलं होतं? 1,000 रुपयाचं. नफा किती रुपयाचा झाला? आता घड्याळ अंगठी किती रुपयाची सापडली? 20,000ची. चला वारीला. गेला वारीला. ऐका, 18 दिवसाची वारी पूर्ण झाली. घरी आला. त्याने ठरवलंच होतं, घरी आला की गोडेगावला जायचं, सोन्याच्या दुकानामध्ये ती अंगठी विकायची. घरी आला, स्नान वगैरे केलं, गोडेगावला अंगठी घेऊन सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि सोनार दादाला म्हटलं, सोनार दादा द्या 20,000 रुपये. सोनार म्हटलं मी तसं पाहत नाही, शुद्ध कसोनिया पाहावे, वरिल्या रंगी न बोलावे. मी कसोटीवर घासून घेतो मग तुला पैसे देतो. त्या सोनाराने ती अंगठी घेतली, कसोटीवर घासली, ती निघाली ना खोटी. खोटी अंगठी निघाल्यानंतर तो सोनार दादा म्हटला 20,000 नाही, हे घे 20 रुपयांनी चालता हो. अंगठी खोटी होती. ऐका, अंगठी खोटी होती, पण त्या खोट्या अंगठीने त्याला 18 दिवस सुखी ठेवलंय. वाक्य नीट ऐका. वस्तू किंवा पदार्थ आपल्याला सुखदुःख देत नाही, त्याच्याविषयीची भावना आपल्याला सुखदुःख देते. विठाला मोहे धावे घाली पाना. दुःखामध्ये देव आपल्या पाठीमागे उभा राहतो महाराज. नाव घेता पंढरी राणा. त्याचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंतःकरणाला सुखाची प्राप्ती होते. सुखाची प्राप्ती होते. त्याच्या नावामध्येच इतकी ताकद आहे. त्याचं स्मरण जरी केलं तरी बाकीच्या साधनांवर आरूढ झाल्यानंतर देवाकडे जावं लागतं.
पण देवाचं स्मरण केल्यानंतर देवाकडे जायची गरज लागत नाही, देव घरी येतो. सुखी येतो घरा नारायण सर्वांना प्रमाण पाठे. ऐका, देवाच्या नामचिंतनामध्ये मनुष्य जर प्रवृत्त झालं तर देवाकडे जायची गरज लागत नाही महाराज. मी मगाशी शबरीचं उदाहरण सांगितलं. प्रभू रामचंद्र तिच्या घरी आले. आल्यानंतर तिने दिवे वगैरे लावलेले आहेत, सडा संवर्जन केलंय, आपल्या झोपडीला असं मंगल तोरण लावलेलं. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के बाग फूल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे जन्म के पाप सब मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे जन्म के पाप सब मिट जाएंगे, राम आएंगे. देव घरी आले. ऐका, देव घरी आल्यानंतर शबरीने देवाचा पाहुणचार केला. काय पाहुणचार केला हो? आपल्या घरी जर एखादा अतिथी आला तर आपण त्याचा पाहुणचार करतो. काय देतो त्याला? पाणी देतो, चहा देतो. शास्त्र असं सांगतं, घरामध्ये आलेला अतिथी त्याचा जर आपण पाहुणचार केला नाही तर आपण केलेलं पुण्य तो घेऊन जातो. अपमानिली अतिथी ने सुकृताची संपत्ती. अतिथी त्याला म्हणतात, ज्याला नाही कळत तिथी त्याला म्हणायचं, ज्याला नाही कळत खाना खुना त्याला म्हणायचं, म्हणा ना पाहुणा, म्हणा ना, त्याला पाहुणा असं म्हणतात. शबरीने देवाचा पाहुणचार केला प्रभू रामचंद्राचा. काय दिलं हो खाण्याकरता? बोरं खाण्याकरता दिली. फुटलेली होती की चांगली? फुटलेली. बघा किती गोड बोर होती. 2-5 बोरं खाल्ल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, शबरी या कटोरी मधली सगळी बोरं फुटलेली आहे ग. सगळी बोरं फुटलेली कशी काय? तेव्हा शबरीने दिलेलं गोड उत्तर आहे. शबरी बोलते, देवा बोरं काढण्याकरता जेव्हा मी गेले, एक बोर काढावं, तोंडामध्ये टाकावं, आंबट असेल तर टाकून द्यावं, गोड असेल तर कटोरीमध्ये ठेवावं. त्याचा परिणाम असा झाला, ही कटोरी जी भरलेली ती आंबट बोराने नाही, कटोरी जी भरलेली आहे ती गोड बोराने भरलेली. मला सांगा यांनो, किती दिवस त्या शबरीने कोलगेट लावली असेल हो? पतंजलीची दंतकांती लावली असेल, डाबर लावला असेल, कोलगेट लावला असेल, काही नाही महाराज, काही नाही. अंतकरणामध्ये भाव निर्माण झाल्यानंतर आपण देवाला किती देतो हे फार महत्वाचं नसतं, आपण देवाला कसं देतो हे फार महत्वाचं आहे. विठाला जीवनामध्ये काम इतकं चांगलं करा, इतकं चांगलं काम करा की त्या कामाच्या आधारे देव घरी आला पाहिजे. तुकाराम महाराजांचं वचन आहे, ऐसा कर घर आवे राम, 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 ऐसा कर घर आवे राम.
इतने गोते काय खाता इतने गोते काय खाता इतने गोते इतने गोते ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोड़ काम इतने गोते काय खाता जब तो अपना भूल न होता. तुकाराम महाराज सांगतात जीवनामध्ये काम इतकं चांगलं करा की त्या कामाच्या आधारे देव घरी आला पाहिजे. इतकं चांगलं काम करा. नाव घेतल्यानंतर देव आपल्या घरी येतो महाराज. मोहे धावे घाले पाना पण अंतकरणपूर्वक त्याला हाका मारत नाही त्याच्यामुळे देव येत नाही. एका आईला 2 मुलं. लहान मुलगा म्हणतोय आई मला भूक लागली जेवायला दे. मोठा मुलगा सुद्धा तेच म्हणतोय आई मला भूक लागली जेवायला दे. भूक लागण्याची क्रिया दोघांची सारखीच आहे पण म्हणण्याची क्रिया मात्र भिन्न आहे. तुम्ही ऐकताय ना. लहान मुलगा म्हणतोय आई मला भूक लागली जेवायला दे. मोठा मुलगा सुद्धा म्हणतोय आई मला भूक लागली जेवायला दे. भूक लागण्याची क्रिया सारखीच आहे पण म्हणण्याची क्रिया भिन्न आहे. कोणती. मोठा मुलगा सावकाश म्हणतोय आई मला भूक लागली जेवायला दे आणि लहान मुलगा म्हणतोय आई मला भूक लागली जेवायला दे. मला सांगा तुम्ही कोणत्या मुलाला लवकर जेवायला द्यालो. हा लहान मुलाला. का त्याच्यावर जास्त प्रेम आहे का. नाही नाही तसं नाही. आईचा अंतकरण दोन्ही मुलांविषयी सारखंच. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त तरी सुद्धा ती आई लहान मुलाला लवकर जेवायला देते. असं का करते. आई असा विचार करते लहान्याने अख्खं घर डोक्यावर घेतले याचं तोंड मी आधी बंद करते आणि मोठ्याला जेवायला द्यायला रिकामे. तुम्हाला दृष्टांत कळाला. सिद्धांत ऐका. देव सुद्धा असाच विचार करतो. देव म्हणतो जो माझं नामस्मरण करतो जो मला मोठ्याने हाका मारतो त्याचा उद्धार मी आधी करतो आणि बाकीच्यांचा उद्धार नंतर करतो. विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात देवाचं नाव घ्या. पंढरी राणा म्हणा. केशी नावाच्या दैत्याला देवाने मारलं म्हणून केशव म्हणा. माधव म्हणा. मूर नावाच्या दैत्याला देवाने मारलं म्हणून मुरारी म्हणा. काहीतरी म्हणा पण देवाचं नाव घ्या. देवाच्या नावाला अनन्यसाधारण महत्व कलियुगामध्ये महाराज. हृदय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकही द्वापारे परिचर्यायाम कलौतधारी कीर्तनात. कधी कधी नावाचा कर्तृत्वाचा संबंध नसतो बरं का. बऱ्याच वेळेला नाव ज्ञानेश्वर असतं पण संध्याकाळच्या 6 वाजता त्याला गटारीतून उचलून आणावं लागते. नावाचा त्याच्या कर्तृत्वाचा संबंध. एका व्यक्तीने त्या मुलाचं नाव ठेवलं ठणठणपाल. काय नाव ठेवलं. तो विचार करू लागला असं कुठं नाव असं का. मोठा झाला लोक त्याला हाक मारू लागले हे ठणठणपाल. त्याला काय ते बरं वाटे ना. तो ठणठणपाल एका संन्याशाच्या आश्रमामध्ये गेला. संन्याशाला सांगितलं बाबा माझं नामकरण विधी करा माझं नाव बदली करा. त्या संन्याशाने सांगितलं बाबा रे नावाचा कर्तृत्वाचा संबंध नसतो आहे असंच नाव तुझं राहू दे. तो म्हटलं नाही नाही माझं नाव बदला. तो म्हटलं तुला जे नाव अपेक्षित आहे ते मला सांग तुझं नामकरण विधी आपण करून टाकू. तू 2-5 गावं फिर तुला जे नाव चांगलं वाटतं ते मला सांग तुझं नाव आपण ठेवून टाकू. दुसऱ्या गावामध्ये जात असताना त्याला जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये एक माता गौऱ्या वेचताना दिसली. गौऱ्या वेचताना दिसली आणि त्याने त्या मातेला तिचं नाव विचारलं. गाव आई साहेब तुमचं नाव काय. तिने उत्तर दिलं माझं नाव लक्ष्मी. नाव लक्ष्मी करते काय गौऱ्या वेचते. नावाचा कर्तृत्वाचा संबंध नाही. पुढच्या गावामध्ये गेला मंदिरामध्ये दर्शन केलं. पायऱ्या उतरत असताना एका भिकाऱ्याने हात समोर केला. अल्लाह के नाम दे दो. काहीतरी द्या काहीतरी द्या असं म्हटल्यानंतर त्याने खिशातला 1 रुपया काढला आणि त्याच्या हातावर टेकवत त्याला विचारलं काय दादा तुझं नाव काय तुझं नाव काय असं त्याने विचारल्यानंतर त्याने उत्तर दिलं माझं नाव धनपाल. धनपाल या शब्दाचा अर्थ आहे धन साठवणारा. ज्याच्याकडे भरपूर धन येतो धनपाल नाव. आणि करतोय काय भीक मागतोय. नावाचा कर्तृत्वाचा संबंध नाही. तिसऱ्या गावामध्ये गेला. समोर प्रेतयात्रा चाललेली होती. प्रेतयात्रेमध्ये सहभागी झाला.
आणि एका व्यक्तीला विचारले, का हो हा जो व्यक्ती गेला याचं नाव काय? त्याने उत्तर दिलं, याचं नाव अमर सिंग. नाव काय? अमर सिंग. अमर आणि मेलाय नावाचा कर्तृत्वाचा संबंध नाही. तो म्हटलं, बरं आहे आपलं ठणठण पालच नाव. गेला संन्याशाच्या आश्रमातून, सांगितलं, बाबा माझं नाव आहे तसंच राहू द्या. म्हटले, अरे झालं काय, बदलायचं होतं ना? नाही, आहे तसंच राहू द्या. पण झालं काय? झालं काय असं विचारल्यानंतर त्याने उत्तर दिलं, लक्ष्मी तो उपल्याची मे. उपल्या म्हणजे गोऱ्या. लक्ष्मी तो उपल्याची मे, भीक मागे धनपाल. अमर सिंग तो मर गया, बरे बिचारे ठणठण पाल. विठाला मुलांची नावं जरा चांगली ठेवा, तरुणांना माझी विनंती आहे. अलीकडे संतोष महाराज असं झाले, नवऱ्याचं नाव, नवरीचं नाव, अर्थात बापाचं नाव, आईचं नाव बरोबर मुलाचं नाव. भले त्याच्यात अर्थ निष्पन्न होऊ नाही तर नाही होऊ, फरक पडत नाही. मागच्या महिन्यामध्ये साताऱ्याला कीर्तनाला गेलो आणि एका घरामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर एका घरामध्ये बसण्याचा योग आला आणि बसल्यानंतर एक लहान मुलगी पळत आली. माझं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मी तिला सहज विचारलं, का ग बाई तुझं नाव काय? अगदी लहान वर्षाची लहान मुलगी. तिला विचारलं, तुझं नाव काय? नाव काय असं विचारल्यानंतर तिने मला उत्तर दिलं. म्हटले, बाबा माझं नाव श्लेष्मा. म्हटलं, कोणत्या शब्दकोशातून नावाची योजना आहे काय माहिती, श्लेष्मा नाव. थोडं हसू आलं, पण हसता येत नाही आपल्याला, चहा पाणी घ्यायचं असतं, हसता येत नाही. घराच्या बाहेर गेल्यानंतर मित्रांनी विचारलं, का हो बाबा श्लेष्मा नाव सांगितल्यानंतर तुम्ही हसले, काय झालं? त्याला म्हटलं, कसं सांगू, श्लेष्मा या शब्दाचा संस्कृत अर्थ शेंबूड असा होतो. काय लोक नाव ठेवतील सांगता येत नाही. विठाला नाव ऐकल्याबरोबर आनंद वाटावा असं नाव असलं पाहिजे. मला त्या आज्यामेळ्याने नारायणाला हाक मारली त्याच्या मुलाला. नाव काय ठेवलंय? नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. टाळी वाजवा, एक टाळी, एक टाळी म्हणजे एक विचार. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. मला सांगा, ज्यांनी ज्यांनी भोजन केलं त्यांना घरची आठवण आली का? गॅस बंद करायचा राहिलाय, कडी लावली की नाही असं आठवलं? ऐका, सुखामध्ये मनुष्याला कशाची आठवण येत नाही,
भजनामध्ये गेल्यानंतर मनुष्याला दुःख मनुष्य विसरून जातो. भजनामध्ये दुःख विसरून जातो. फक्त जर कीर्तन असतं ना, त्याच्यामध्ये जर भजन नसतं तर ते कीर्तन वृक्ष झालं असतं. पण त्या भजनाने त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं, मनाला ज्याला आल्हाददायकता प्राप्त होतं. मला सांगा, एखादी जर पिशवी भरायची असेल, उदाहरणार्थ आता कांद्याचा सीझन चालू, कांद्याची पिशवी जर आपल्याला भरायची असेल तर 2 टप टाकल्यानंतर ती पिशवी आपण काय करतो? हा, थोडी हलवतो, आपटतो. कशा करता? बोलत नाही गाड्या तुम्ही. व्यवस्थित बसावं, त्याला आडी पडता कामा नाही. तसं ऐकलेलं व्यवस्थित बसावं याच्याकरता भजनाने त्याला थोडं हलवावं लागतंय, भजनाने त्याला थोडं आपटावं लागतंय, मग ते व्यवस्थित बसतंय. विठाला देवाच्या नावामध्ये महाराज सुख आहे, देवाच्या संगतीमध्ये सुख आहे, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. आमच्या गुरुवारी एक वाक्य सांगतात, संतांचं नाव घेतल्यानंतर लाभ प्राप्त होतो आणि संतांचं नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, ज्या स्वरातली त्याच स्वरामध्ये ती चाल. रात्री अन्साराम महाराज होते सातीला राक्षेवाडीमध्ये. ज्या स्वरातली जी चाल असेल त्याच स्वरामध्ये जर दुसरी चाल उचलत असेल तर त्याला जोड चाल म्हणतात. खेडचा वाघ आहे. देवराम महाराज काही काही ठिकाणी अशी साथ असते जशी काय साथ आली. पण आज माझं भाग्य चांगले सातकरी लाभले. विठ्ठला नाव घेता पंढरी राणा. संतांचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं की पुण्य प्राप्त होतं. त्याचं कारण हे संत हे पाप पुण्याच्या पलीकडे गेले. मी अगदी सोपं बोलतो तुमच्याशी. गोरोबा काकांच्या पायाच्या खाली स्वतःचा मुलगा तुडवला गेला, मेला. स्वतःचा मुलगा मेला पण गोरोबा काकांना पाप नाही लागलं का? संत हे पाप पुण्याच्या पलीकडे गेले. एक शेतकरी दुपारची वेळ, शेतामधलं काम आटोपलं, घरी निघाला जेवण करण्याकरता. बांधाने जात असताना त्याच्या पायामध्ये काटा घुसला. तुम्ही ऐकताय ना? माझ्याकडे लक्ष द्या. पायामध्ये काटा घुसल्यानंतर काय करतो शेतकरी? हातामध्ये पिन नाही, हातामध्ये सुई नाही, काटा तर काढला पाहिजे. काय करतो? काटे, हे वाक्य चांगली पाठ आहेत बरं का आपल्या. काट्याने काटा काढतो. त्याने तेच केलं, योग्य आहे, तेच केलं पाहिजे. त्याने सुंदर असा बोराटीचा मोठा काटा मोडला, खाली बसला, काट्याने काटा काढला, उभा राहिला. ज्या काट्याने काटा काढला त्या काट्याकडे याने पाहिलं. म्हटलं या काट्याने उपकार केला ना, उपकार केलेल्या वस्तूला टाकून देता येत नाही. म्हणा उपकार केलेल्या वस्तूला कीर्तनकाराने उपकार केला, टाकून देता काय? गायकांनी उपकार केला आपल्यावर, टाकून देता काय? टाकून देता येत नाही. या काट्याने माझ्यावर उपकार केला आणि उपकार केलेली वस्तू टाकून देता येत नाही. म्हणून त्या शेतकऱ्याने तो काटा आपल्या डाव्या खिशाच्या कोपरीमध्ये ठेवला.
घरी गेला, जेवण केलं. जेवण केल्यानंतर त्याचा नियम होता, जेवलं की थोडी वामकुक्षी करायची. वामकुक्षी म्हणजे किती तासाची असते? आळंदीकरांची 2 तासाची असते. वामकुक्षी 45 मिनिटाची असते. वामकुक्षी करायची, थोडी झोपायची, त्याला सवय. त्याने ताट पुढे सरला, थोडा मागे सरला, डाव्या कुशीवर झोपला. जसा डाव्या कुशीवर झोपला तसा त्याचा खिशातला काटा पोटात घुसला. आता मला सांगा, पोटात घुसलेला काटा चांगला की पायातला? हो, पायातला. मग ठेवायचा होता. अहो, पायातलाही चांगला नाही, पोटातलाही चांगला नाही. सिद्धांत आहे का? पायातला काटा म्हणजे पाप आहे आणि पोटातला काटा म्हणजे पुण्य आहे. संत हे पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही जाऊ आम्ही झालो अग्निरूप लागोनी दु पाप पुण्यांगा. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या जीवनामध्ये पापही लागत नाही, त्याच्या जीवनामध्ये पुण्यही लागत नाही. पाप पुण्याच्या पलीकडे गेलेली अवस्था ही जर कशाने होते? नाम घेता पंढरी राणा, असे देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे. प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता मातेचं अपहरण झालं. अशोक वाटिकेमध्ये लंकेमध्ये ठेवलं. हनुमंतरायांनी शोध लावला. लंकेमध्ये गेलं पाहिजे, सीता शोधन करून सोडवलं पाहिजे. सेतू बांधायचा कार्यक्रम चालू झाला. दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. बाकीचे वानर दगड आणून द्यायचे, नळ निळ त्याच्यावर रामाक्षर लिहायचे, तो दगड समुद्रामध्ये टाकायचे, मग तो दगड तरायचा. काही करायचे, बाकीचे वानर दगड आणून द्यायचे, नळ निळ त्याच्यावर रामाक्षर लिहायचे, तो दगड समुद्रामध्ये टाकला की तरायचा. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, राम नाव कुणाचं आहे? माझं आहे. हे बाकीचे वानर दगड आणून देतील, त्या दगडाला फक्त मी स्पर्श करेल, दगड समुद्रामध्ये टाकला की तरेल. असा विचार कोणी केला? प्रभू रामचंद्रांनी केला. पण एखादी गोष्ट जर दुसऱ्याला सांगायची असेल तर ती आधी कोणी केली पाहिजे? आपण केली पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी हा प्रयोग स्वतः करायचं ठरवलं. समुद्राच्या कडेला गेले, पहिला दगड उचलला, समुद्रामध्ये टाकला, टाकल्याबरोबर दगड समुद्रामध्ये बुडाला. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, कदाचित या समुद्राला माहिती नसेल मी कोण आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी थोडं समुद्राला जागं केलं. समुद्राला थोडं जागं केलं आणि जागं केल्यानंतर दुसरा दगड उचलला, समुद्रामध्ये टाकला, टाकल्याबरोबर दुसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला. आता समुद्राला मात्र सांगितलं पाहिजे की मी कोण आहे. पितामह जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार वृक्षामंजरेवच. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले,
म्या हलविल्या प्राणो हाले जगाते जाणीता. अरे एखाद्या झाडाचं पान जर हालत असेल तर माझी सत्ता आहे. एखाद्या प्राण्याची पापणी कालीवर होण्याकरता माझी सत्ता आहे. मी टाकलेला दगड तुझ्यामध्ये तरला पाहिजे असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी तिसरा दगड घेतला, समुद्रामध्ये टाकला. टाकल्याबरोबर तिसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला. दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. तिसरा दगड समुद्रामध्ये बुडाला. देवाचा जरा अपमान झाला. बऱ्याच वेळेला सायकलवरून किंवा मोटारसायकलवरून जर आपण पडलो तर आपल्याला किती लागले याच्यापेक्षा आपल्याला हे नाही पाठ तुम्हाला, आपल्याला किती लागले याच्यापेक्षा आपल्याला कोणी पाहिलं याच्याकडे मनुष्य जास्त लक्ष देतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तसं दगड तिन्ही समुद्रामध्ये बुडाले हे कोणी पाहिलंय का? म्हणून मागे वळून पाहिलं तर मागे हनुमंतराय उभे होते. हनुमंताला विचारलं, काय हनुमंत कधी आला? प्रभू रामचंद्रांनी असं विचारल्यानंतर हनुमंत म्हणतात, देवा खरं सांगू? म्हटले हो, पहिल्या दगडापासून इथंच आहे. असं अरे 3 दगड समुद्रामध्ये टाकले, नळनिळ्याच्या हातून दगड तरला, माझ्या हातून दगड बुडतो, काय कारण? हनुमंतराय म्हणतात, देवा याची 2 उत्तरे, युक्तिवादाचं खोटं उत्तर आहे आणि एक खरं उत्तर आहे. ज्या दगडाचा तुम्ही स्वीकार केलाच नाही, ज्या व्यक्तीचा तुम्ही स्वीकार केलाच नाही, तो दगड व्यक्ती तरेल कसा? बुडाल्याशिवाय राहणार नाही. हे त्याचं खोटं युक्तिवादाचं उत्तर आहे. पण खरं उत्तर सांगू? तुझ्या नामाचा महिमा तू जन कळे मेघ श्यामा. इथपर्यंत दृष्टांत माहिती. तुम्हाला पुढचा दृष्टांत सांगतो. नळनिळाच्या हातून दगड तरला ही घटना लंकेमध्ये रावणाला कळाली. रावणाने विचार केला, आपला भाऊ विभीषण आपल्याला सोडून गेला, पक्षपात होण्याची शक्यता जास्त आहे, यांना काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे. म्हणून रावणाने लंकेमध्ये दौंडी पेटवली. आज संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी समुद्राच्या कडेला जमायचंय हो, अशी रावणाने लंकेमध्ये दौंडी पेटवली. संध्याकाळचे 5 वाजले. एक राक्षस उठला आणि बाकीच्यांना विचारतो, का रे कशा करता जमवलं? म्हटले काही नाही, रावण दगड तारणार आहे. कोण? रावण दगड तारणार आहे. त्या रावणाचा एक अनुयायी म्हटला, अरे ते नळनिळ हे प्रभू रामचंद्राचे भक्त म्हणून त्यांच्या हातून दगड तरला, याने देवाची बायको चोरून आणली, याच्या हातून काय दगड तरेल? असं म्हटल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती. रावणाने हातामध्ये दगड घेतला. तो दगड आपल्या तोंडाच्या जवळ आणला, काहीतरी पुटपुटला आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला. टाकल्याबरोबर तो दगड बुडाला नाही, तो दगड तरला. तरल्याबरोबर सगळ्यांनी जय जयकार केला, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. जय जयकार झाला. रात्रीची वेळ झाली. रावण शयनगृहामध्ये गेला. मंदोदरी जवळ आली आणि मंदोदरी विचारते, स्वामी मला माहिती आहे तुमच्यामध्ये ती ताकद नाही की तुमच्या हातून दगड तरावा. नवऱ्याची ताकद बायकोला चांगली माहिती असते. मला माहिती आहे तुमच्यामध्ये ती ताकद नाही की तुमच्या हातून दगड तरावा, तरी सुद्धा दगड तरला, काय कारण? रावण म्हणतो, मंदोदरी तुला मी सांगणार नाही. तुला जर सांगितलं तर दुसऱ्या दिवशी फदालेवाडीमध्ये कळायला वेळ लागणार नाही, तुम्ही म्हणा. मंदोदरी म्हणते, मी तुमची पतिव्रता स्त्री आहे, सांगत नाही मी, सांगा दगड कसा तरला. ऐका, रावण म्हणतो, मंदोदरी संध्याकाळचे 5 वाजले होते, हातामध्ये मी दगड घेतला होता, तो दगड माझ्या तोंडाच्या जवळ आणला आणि त्या दगडाच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली, हे दगडा मी आता तुला समुद्रामध्ये टाकत आहे, जर तू समुद्रामध्ये बुडाला तर तुला रामाची शपथ. बरोबर वाजवलं शपथ बरं का. मला सांगा, रामाची शपथ घालून टाकलेला दगड बुडेल काय? हो नाही म्हणा ना. बुडेल काय? बुडणार नाही. तोच प्रयोग जर आपण घोड नदीत केला तर मला वाटतं 100च्या स्पीडने जावा. एक ब्रह्मकमळ कमी पडलं म्हणून शिरच्छेद करणारा रावण वेगळीकडे, संतोष महाराज, आणि कोरोना आला म्हणून माळा काढून सफेद लिंब खाणारे वेगळीकडे. विठ्ठला देवाच्या नावामध्ये ती ताकद आहे महाराज, देवाच्या नावामध्ये ताकद आहे. तो दिसत नाही पण उडी घातल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं 3रं चरण.
कोठे न दिसे पाहता उडी गाली आवचित्ता दिसत नाही, पण तो संकटामध्ये धावून आल्याशिवाय राहत नाही. खरा भक्त असतो ना, त्या खऱ्या भक्ताचं दुःख निवारण करण्याचं काम पांडुरंग परमात्मा करत असतात ना. कबीर महाराज पंढरपूरला संत जनाबाई आहे हे भेटण्याकरता, त्यांचं दर्शन घेण्याकरता पंढरपूरला कबीर महाराज आले. ऐका, आणि जनाबाई एका बाई बरोबर भांडत होत्या सकाळची वेळ. आणि ज्या बाई बरोबर जनाबाई भांडत होत्या, कबीर महाराजांनी नेमकी त्या बाईला विचारलं, का संत जनाबाई कुठे राहतात? नेमकी आपल्या वैऱ्याला आपला पत्ता विचारल्यासारखं झालं. संत जनाबाई कुठे